नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहतोय की आता पार्थला शुद्ध आलेली असते. तो आता शुद्धीवरती आलेला असतो. तर इकडे वसुआत्या आता पळतच येते आणि मानिनी आणि विक्रमला सांगत असते की आपल्या पार्थला शुद्ध आलेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आता तो कोमामधून बाहेर आलेला आहे आणि लवकरच तुम्ही आता त्याला घरी घेऊन जाऊ शकता. तो आता लवकरच बरा होणार आहे. आता असं म्हटल्याबरोबर मानिनी आता देवाचे आभारच मानते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. ती आता हात जोडते आणि देवाला म्हणते की देवा, बरं झालं तू माझ्या पार्थला लवकर बरं केलं. आणि ती खूप खुश झालेली असते. इकडे विक्रम सुद्धा आता खूप खुश झालेला असतो की आता पार्थला बरं वाटत आहे. म्हणून आता तो म्हणत असतो की वसुआत्या म्हणजे वसुताई, तू खूपच छान मला आता न्यूज दिलेली आहे. सगळेजण ताई ते खुश झालेले असतात. तर रम्या सुद्धा आता खुश झालेली असते आणि म्हणत असते की मी एकदा पार्थला भेटून येऊ का, मी लांबूनच त्याला पाहते. तर वसुआत्या तिला म्हणत असते की अगं हो, आता तो घरीच येणार आहे, लवकरच आपण त्याला आता घरी घेऊन जाणार आहे. मग बोल बाई, तुला त्याच्याशी किती बोलायचे बघायचे ते सगळं कर. आता येथे विक्रम आणि मानिनी सुद्धा आता खूप खुश झालेले असतात. पण हे कोणामुळे झाले हे त्यांना खरंच कळत नाहीये. इकडे काव्या मात्र अनवाणी पायाने आता देवी आई समोर दिवे लावत आहे. तिने पायात चप्पल सुद्धा घातलेली नाहीये. इतकं म्हणजे खाली खडे, काचा, नारळाचे टलपरे वगैरे सगळं तिच्या पायाला टोचत आहे. तरी सुद्धा ती पार्थचा जीव वाचवण्यासाठी आता सगळ्या मंदिराच्या कडेने आता दिवे लावत आहे. वाऱ्याने दिवे विझू नयेत म्हणून ती खूप सारे प्रयत्न सुद्धा करत आहे. आणि देवी आईला तिने नवस केला होता की लवकरात लवकर पार्थ देशमुखांना बरं वाटू दे. तर असं म्हणल्यामुळे आणि असं केल्यामुळे देवी आईने सुद्धा आता तिचं ऐकलं आहे आणि पार्थला आता कोमातून बाहेर काढलेलं आहे. आणि हे सगळं काव्याने केलेलं आहे ते आता घरी गेल्यावरती मानिनीला कळणार आहे. त्यामुळे ती आता पार्थच्या रूममध्ये काव्याला राहण्यासाठी परमिशन देणार आहे. तर येथेच थांबूया. धन्यवाद. आवडला असेल हा पुढील प्रोमो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.